Okay, let us start the new topic, that is a chemical formulae of compound, a recapitulation. Okay, the characteristics of a compound formed by ionic bond is that its molecule has a two part. These are a cation and an anion, that is a basic radical and a acidic radical. Okay, so as I said before that any ionic compound, it has a two part. One, it is its acidic radical, and second part it is its basic radical, that is a cation and anion. ओके, कुठलाही आयनिक कंपाऊंड जर घेतला तर आयनिक कंपाऊंड काय झालेलं आहे की याच्या नावामध्येच आहेत की आयन फॉर्म झालेले आहेत, आणि आयन फॉर्म झाल्यामुळं अशा प्रकारचे जे कंपाऊंड आहेत ते अशा प्रकारचे कंपाऊंड तयार झालेले आहेत. म्हणजे आयन फॉर्म झाले म्हणजे कुणीतरी एक पॉझिटिव्ह आयन आहे, दुसरा एक कोणतरी निगेटिव्ह आयन आहे, आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन यांच्यामध्ये असलेलं जे अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनमधून त्या ठिकाणी आपण जे आयनिक कंपाऊंड आहे ते आयनिक कंपाऊंड तयार झाले. म्हणजे कुठलाही आयनिक कंपाऊंड जर घेतलं तर त्या आयनिक कंपाऊंडचे दोन भाग आहेत, एक त्याचा कॅटायन आणि दुसरा जो आहे तो त्याचा ॲनायन. म्हणजे एक त्याचा ॲसिडिक रॅडिकल आणि दुसरा त्याचा बेसिक रॅडिकल. ओके, नाव दिस टू पार्ट्स आर अपोजिटली चार्ज्ड, दोन्ही अपोजिटली चार्ज आहेत, एक पॉझिटिव्हली चार्ज आहे दुसरा निगेटिव्हली चार्ज आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम कॉन्स्टिट्यूट्स द आयनिक बॉन्ड. त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी आयनिक बॉन्ड जे ते आयनिक बॉन्ड त्या ठिकाणी तयार झालेले. द नेम ऑफ ॲन आयनिक कंपाऊंड कंटेन्स टू वर्ड्स. त्या आयनिक कंपाऊंडमध्ये दोन शब्द आलेले. द फर्स्ट वर्ड इज द नेम ऑफ द कॅटायन अँड द सेकंड इज द नेम ऑफ द ॲनायन. आता त्याचं जे नाव आहे त्याच्या नावामध्ये दोन शब्द आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल बघा, NaCl हे एक सिंपल आयनिक कंपाऊंड आहे. NaCl सोडियम क्लोराईड. नावामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते त्याच्या बेसिक रॅडिकलचं आहे आणि दुसरं जे अक्षर आहे ते त्याच्या ॲसिडिक रॅडिकलचं आहे, सोडियम क्लोराईड. ओके, for example, the formula of a compound such as the sodium chloride is written by writing the symbol of the cation on the left and the adjoint to it on the right is the symbol of anion. लिहित असताना आधी कॅटायन लिहितात, म्हणजे ClNa अशी लिहिण्याची पद्धत नाही आहे. आधी कॅटायन जो पॉझिटिव्हली चार्ज आहे तो आधी लिहायचा Na, आणि मग त्याला जोडून anion तो Cl. The charges are not shown though the number of the ion is written as a subscript on the right of the symbol of the ion. ओके, त्याच्यावरती जे चार्जेस आहे समजा Na प्लस Cl मायनस असे चार्जेस लिहिले जात नाही, परंतु ज्या आयनची जी संख्या आहे ती ॲज अ सबस्क्रिप्ट म्हणजे खाली बेसला त्या ठिकाणी आयनची संख्या लिहिण्याची पद्धत आहे. ओके, जसं की H2SO4 त्याच्यामध्ये H चे दोन आहेत 2SO4 असं. तर याच्यामध्ये आयनची जी संख्या आहे ती आयनची संख्या त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते. ओके, पण चार्जेस जे असतात, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे निगेटिव्ह चार्ज किती आहे तो मेन्शन केलेला नसतो. इन द केस ऑफ कंपोजिट रॅडिकल द नंबर इज रिटन ॲज अ सबस्क्रिप्ट आउटसाइड द ब्रॅकेट एनक्लोजिंग इट्स सिम्बॉल. ओके, आता समजा एक कंपोजिट रॅडिकल जर असेल त्याच्यामध्ये, तर कंपोजिट रॅडिकलची जी संख्या आहे ती त्याला कंपोजिट रॅडिकलला लिहून त्याला ब्रॅकेट केला जातो आणि मग त्याची सबस्क्रिप्ट म्हणून तो नंबर लिहिला जातो. म्हणजे आता कसं CaOH ट्वाईस, आता इथं कॅल्शियम Ca कॅल्शियम हा बेसिक रॅडिकल आहे, बरोबर, हा कॅटायन आहे मेटलचा, बरोबर. तर Ca एकच आहे, एकच कॅल्शियमच्या ॲटमने भाग घेतला त्याच्यामुळे त्याची नंबर लिहायची आवश्यकता नाही. पण OH हा ॲनायन आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे जो कंपोजिट रॅडिकल आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोबत आहेत. तर हे OHचे दोन रॅडिकल त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे नुसतं CaOHला 2 नाही केलं जात. तर हा जो काही OH आहे त्या OHला ब्रॅकेट केला जातो आणि ब्रॅकेटच्या खाली सबस्क्रिप्टला त्या ठिकाणी 2 लिहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो CaOH ट्वाईस. दिस नंबर इज ऑब्टेन इझिली बाय द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हॅलन्सीज. व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की ते नंबर येतो, जी आपण पद्धत मागच्या इयत्तेमध्ये पण पाहिलेली आहे. द स्टेप्स फॉर रायटिंग द केमिकल फॉर्म्युला आर शोन ऑन द नेक्स्ट पेज. ओके, पुढं आपल्याला तो दाखवलेला आहे कशा पद्धतीने ते केलेलं आहे ते. म्हणजे बेसिकली या ठिकाणी जो एक आयनिक कंपाऊंड आहे त्या आयनिक कंपाऊंडबद्दल खूप बेसिक इन्फॉर्मेशन, फार बेसिक माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काय बेसिक इन्फॉर्मेशन, काय बेसिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तर
पहा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही आयनिक कंपाऊंड जो आहे तो आयनिक कंपाऊंड 2 भागापासून बनलेला असतो. त्याचा जो पहिला भाग आहे हा त्याचा बेसिक रॅडिकल आहे आणि दुसरा जो भाग आहे हा त्याचा ॲसिडिक रॅडिकल आहे. पहिला जो बेसिक रॅडिकल जो आहे म्हणजे सुरुवात जी आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना आधी बेसिक रॅडिकल लिहिला जातो आणि त्याला जोडून मग ॲसिडिक रॅडिकल लिहिला जातो. नाव लिहित असताना सुद्धा आधी बेसिक रॅडिकलचं नाव घेतलं जातं सोडियम आणि मग त्याच्या ॲसिडिक रॅडिकलचं नाव घेतलं जातं सोडियम क्लोराईड. ओके, हे कंपाऊंड लिहित असताना त्या ठिकाणी कुठंही त्यांची जी चार्जेस आहेत ते चार्जेस मेन्शन केले जात नाहीत, परंतु त्या ॲटमची किंवा जे आयन आहेत त्या आयनची संख्या मात्र ॲज अ सबस्क्रिप्ट म्हणजे खाली बेसला त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते. ठीक आहे. जर त्या ठिकाणी एखादा कंपोजिट रॅडिकल जर असेल तर त्या कंपोजिट रॅडिकलला ब्रॅकेटमध्ये घेतला जातो पूर्ण कंपोजिट रॅडिकल आणि मग त्याच्या आयनची संख्या जी आहे ती मेन्शन केली जाते. चार्जेस मेन्शन करत नाहीत म्हणजे डोक्यावरती असं Mg2+, SO4 असं लिहिलं जात नाही. पण हे SO4 जर का 2 असतील तर या SO4ला ब्रॅकेट केला जातो आणि मग बेसला इथं 2 लिहिलं जातं. आलं लक्षात? तर या पद्धतीने एक आयनिक कंपाऊंड जो आहे तो आयनिक कंपाऊंड लिहिला जातो किंवा दर्शवला जातो. आता त्याच्या व्हॅलन्सीजवरून त्याच्या ॲटमची किंवा आयनची संख्या फाइंड आउट केली जाते. कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते आपण बघू. इथं स्टेप दिलेले आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा बघा. स्टेप 1, टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. म्हणजे तुम्हाला असं दिलं जाईल की सोडियम सल्फेट याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सोडियम सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय. ओके, टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. आता सोडियम सल्फेट याचे सिम्बॉल लिहायचे आहेत आपल्याला. सोडियमचा आधी डाव्या बाजूला लिहायचा बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट, Na सल्फेट जो आहे SO4 ह्याचा उजव्या बाजूला लिहायचा SO4. पहिली स्टेप, दोन्हीचे सिम्बॉल लिहिले. ओके, नाव टू राईट द व्हॅलन्सीज बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. त्या रॅडिकलच्या खाली त्यांच्या व्हॅलन्सी लिहिल्या. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे आणि SO4ची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे, जी त्याच्यावरती जर पॉवर जी लिहिलेली असते त्याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि हळूहळू तुमच्या व्हॅलन्सीज पाठवून जातील. ओके, सो सोडियमची व्हॅलन्सी 1 या ठिकाणी खाली लिहिली, SO4ची व्हॅलन्सी 2 याच्या खाली लिहिली. टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय द ॲरोज द नंबर ऑफ द रॅडिकल. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे बघा 2 इकडं 1 या बाजूला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. याच्यानुसार आता लिहायचं टू राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड Na2SO4. हा झाला सोडियम सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे याच्यामध्ये सोडियमचे 2 आयन आहेत आणि SO4 जे कंपोजिट रॅडिकल आहे त्याचा 1 आयन आहे. ओके, सो या पद्धतीने ज्या मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत हे मॉलिक्युलर फॉर्म्युले या पद्धतीने इथं लिहिले जातात. ओके, in order to write the chemical formula of the compound it is necessary to know the valency of the various radical. ओके, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्हाला लिहायचा असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना तुम्हाला आधी त्याच्या व्हॅलन्सीज माहिती असल्या पाहिजेत. द नेम्स अँड द सिम्बॉल्स अलॉंग विथ द चार्ज ऑफ कॉमन रॅडिकल आर गिवन इन द चार्ट बिलो. आता या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे बघा तुमच्या सोयीसाठी. हा चार्ट दिला आहे. याच्यामध्ये काही बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल, त्याच्यामध्ये सिम्पल रॅडिकल आहेत, कंपोजिट रॅडिकल आहेत आणि त्यांच्या काय काय व्हॅलन्सीज आहेत त्याच्यावरती जे चार्ज आहेत त्याच्यावरून तुम्हाला व्हॅलन्सी लक्षात येतील. याच्यावरून तुम्हाला ते जे काही ॲटम किंवा एलिमेंट आहेत किंवा जे कंपोजिट रॅडिकल आहेत त्यांच्या व्हॅलन्सीज तुम्हाला माहिती होतील आणि तुम्हाला त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिता येतील. ओके, आता या ठिकाणी बघा हायड्रोजन H+, 1+ आहे म्हणजे याची 1 व्हॅलन्सी आहे म्हणजे हा मोनो व्हॅलंट आहे. सोडियम Na+, K+, पोटॅशियम Ag+, सिल्वर Hg+, मर्क्युरस बघा Ag+ काय मर्क्युरस. ओके, आता याची व्हॅलन्सी कशी आहे व्हॅरिएबल आहे. मर्क्युरीची व्हॅलन्सी कशी आहे व्हॅरिएबल आहे. ओके, इथं बघा Hg2+ हे आलं मर्क्युरिक. ओके, ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना तिथं त्याची कशा पद्धतीने व्हॅलन्सी आलेली हे थोडंसं तुम्हाला हळूहळू अभ्यासाने सरावाने तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. Cu+, Cu+, Cu+. ओके, Cu2+, क्युप्रिक किंवा यालाच कॉपर पण म्हटलं जातं, कॉपर ऑक्साईड किंवा क्युप्रिक ऑक्साईड. ओके, Cu2+, Mg2+. आता हे डायव्हॅलंट आले बघा. बेसिक रॅडिकल पण डायव्हॅलंट. मॅग्नेशियम Mg2+, कॅल्शियम Ca2+, निकेल Na2+. त्याच्यानंतर कोबाल्ट CO2+,
मर्क्युरिक, इथं होतं वरती मर्क्युरस, इथं आलं मर्क्युरिक Hg2+, Mn2+, मॅग्नीज, Fe2+, फेरस आयन, ओके, SN2+, स्टॅनस, त्यानंतर Pt2+, प्लॅटिनम, ओके. हे झाले, हे कुठले ते बेसिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल पण काय आहेत, मोनो डायव्हॅलंट, बरोबर. पहिले जे बघितले आपण मोनोव्हॅलंट, हे दुसरे बघितले आपण डायव्हॅलंट. आता इथं बघा Al3+, ॲल्युमिनियम, हे ट्रायव्हॅलंट, ज्यांची व्हॅलन्सी 3 आहे, 3 चार्ज आहेत बघा. Cr3+, क्रोमियम, Fe3+, फेरिक, बघा आयनच्या या ठिकाणी 2 व्हॅलन्सी आल्या, Fe2+, फेरस आणि फेरिक. त्यानंतर Au3+, गोल्ड, SN4+, स्टॅनिक, इथं 4 म्हणजे टेट्राव्हॅलंट आलं आहे, बरोबर. याची व्हॅलन्सी 4 आहे. आणि NH4+, हे बेसिक रॅडिकल आहे, पण हे सिम्पल रॅडिकल नाही, कंपोजिट रॅडिकल आहे. कंपोजिट रॅडिकल असल्यामुळे हे खाली वेगळं लिहिलं परत, अमोनियम NH4+, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आयनिकडच्या बाजूला काय दिलेले आहेत, ॲसिडिक रॅडिकल दिले आहेत. हायड्राईड H-, F- फ्लोराईड, Cl- क्लोराईड, Br- ब्रोमाइड, I- आयोडाईड, O2- ऑक्साईड, हे डायव्हॅलंट आले, ओके. ॲसिडिक रॅडिकल पण डायव्हॅलंट, हे मोनोव्हॅलंट, ओके. S2- हे सल्फाईड, N3 हे नायट्राईड, ओके. त्याच्यानंतर इथं बघा ॲसिडिक रॅडिकलमध्ये कंपोजिट रॅडिकल भरपूर आहेत बघा. बेसिक रॅडिकलमध्ये एकच कंपोजिट रॅडिकल दाखवला होता. इथं बघा हायड्रॉक्साईड, OH-, नायट्रेट, NO3-, नायट्राईट, NO2-, ओके. म्हणजे या ठिकाणी असणारे हे कंपोजिट रॅडिकल वगैरे इथं आपल्याला इथं दाखवलेले आहेत. हे सगळे मोनोव्हॅलंट आहेत बघा, हे कंपोजिट आहेत. हे 3 म्हणजे त्याचा चार्ज नाही आहे बरं का, हे 2 म्हणजे त्याचा चार्ज नाही आहे. हे वरती जे एक सिंगल मायनस दाखवलेले आहे हे त्याचे चार्ज आहेत. हे कंपोजिट रॅडिकल आहेत, पण हे मोनोव्हॅलंट आहेत, बरोबर. त्याच्यानंतर इथं वरती जे हे MnO4-, परमॅग्नेट, क्लोरेट, ब्रोमेट, आयोडेट, त्यानंतर इथं हे डायव्हॅलंट CO3-2-, कार्बोनेट, सल्फेट, सल्फाईट, क्रोमेट, डायक्रोमेट, आणि हे ट्रायव्हॅलंट, फॉस्फेट, PO4-3-. तर या पद्धतीने इथं काही आयन हे इथं दिलेले आहेत. हे आयन जर तुम्हाला माहिती असतील, त्याच्यावरती जर का हे जे काही चार्ज दिलेले आहेत ते चार्ज म्हणजे त्यांची व्हॅलन्सी आहे, आणि ती व्हॅलन्सी जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार करता येतील. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा सरावासाठी, की ते जमते का. युझिंग द चार्ट, हा चार्ट वापरायचा आत्ता आपण बघितलेला, ऑफ आयन्स अँड रॅडिकल अँड द क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आत्ता हे पहिल्या पेजवरती जी दाखवली ती क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. इथं काही उदाहरणादाखल तुम्हाला काही कंपाऊंड दिलेले आहेत, तुम्ही त्यांचे जे काय रॅडिकल आहेत, बेसिक रॅडिकल आधी लिहायचा, ॲसिडिक रॅडिकल नंतर लिहायचा, त्या दोन्हीच्या खाली त्यांच्या व्हॅलन्सीज लिहायच्या, ज्या त्यांच्या चार्जेसवरून त्या चार्टवरून तुमच्या लक्षात येतील, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिता येतील, ओके. तर अशा पद्धतीने हे आयनिक रॅडिकल या ठिकाणी आहेत, आयनिक कंपाऊंड या ठिकाणी आहे.